इंग्रजी व्याकरणामध्ये असा एक टॉपिक आहे ज्याची भीती बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते, तो म्हणजे क्लॉजेस. बोर्ड परीक्षेत आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज किंवा एक्सपांड द सेंटेन्स यूजिंग अ क्लॉज असे प्रश्न वारंवार विचारले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये क्लॉजेस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सोप्या भाषेत शिकणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे या टॉपिकमधील 2 ते 3 गुण फिक्स होतील. क्लॉज म्हणजे काय? बेसिक कॉन्सेप्ट सर्वात आधी समजून घेऊया की क्लॉज म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं तर असा शब्दांचा समूह ज्यात एक सब्जेक्ट आणि एक फिनिट वर्ब मुख्य क्रियापद असतं. वाक्य आणि क्लॉजमध्ये फरक काय? प्रत्येक वाक्यात कमीत कमी एक क्लॉज असतोच. एक्झाम्पल, आय प्ले. येथे एक आय सब्जेक्ट आहे आणि प्ले वर्ब आहे. हा एक क्लॉज आहे. मेन वर्सेस सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 2 मुख्य प्रकार पडतात. मेन क्लॉज, इंडिपेंडेंट क्लॉज. हे वाक्य अर्थासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसते. याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो. एक्झाम्पल, आय लाईक द बुक. पूर्ण अर्थ आहे या वाक्यात. सबऑर्डिनेट क्लॉज, डिपेंडेंट क्लॉज. हे वाक्य अर्थासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असते. याची सुरुवात सहसा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने होते. बिकॉज, फिच, दॅट, इफ, वेन. फिच यू गिव्ह मी. याला स्वतःचा पूर्ण अर्थ नाही. दोन्ही मिळून वाक्य कसं बनतं? आय लाईक द बुक, फिच यू गिव्ह मी, मेन क्लॉज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 उपप्रकार. द बिग 3. बोर्ड परीक्षेसाठी आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार ओळखायला सांगतात. नाउन क्लॉज. जर क्लॉज वाक्यात नामाचे काम करत असेल, मुख्य क्रियापदाला ने प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळतं तो नाउन क्लॉज असतो. एक्झाम्पल, आय नो दॅट ही इज हॉनेस्ट. आय नो दॅट ही इज हॉनेस्ट. ॲडजेक्टिव्ह क्लॉज मीन्स विशेषण क्लॉज. जर क्लॉज नामाबद्दल अधिक माहिती देत असेल ते सहसा फू, फिच, फूज, दॅटने सुरू होतात. एक्झाम्पल, दिस इज द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न. घराबद्दल माहिती देतोय. ॲडव्हर्ब क्लॉज, क्रियाविशेषणचं क्लॉज. हे क्लॉज वेळ, ठिकाण, कारण किंवा अट सांगतात. आय विल कॉल यू व्हेन आय रीच होम. वेळ सांगतोय. ॲडव्हर्ब क्लॉज. ऑफ टाईम. बोर्ड परीक्षेत प्रश्न कसा येतो? चला एक बोर्डाचा प्रश्न सोडवूया. आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड नेम द सबऑर्डिनेट क्लॉज. सेंटेन्स पाहू. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. स्टेप 1, कंजंक्शन शोधा. येथे इफ आहे म्हणजे इफ इट रेन्स हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. स्टेप 2, उरलेले वाक्य द मॅच विल बी कॅन्सल्ड हा मेन क्लॉज आहे. स्टेप 3, प्रकार ओळखा. इफ, अट, कंडिशन दाखवते म्हणून हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. डू यू अंडरस्टँड? क्लॉजेस ओळखण्याची सर्वात सोपी होमवर्क. आय सॉ अ मॅन हू वॉज व्हेरी टॉल. या वाक्यातील मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा आणि कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या 10वीच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. कीप प्रॅक्टिसिंग, कीप स्पीकिंग.